अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कितीही नामस्मरण करा, कितीही मेहनत करा, पण जर काही चुकीच्या सवयी तुमच्या जीवनात असतील ना, तर यश, पैसा आणि सुख तुमच्यापासून नक्कीच दूर जाऊ शकते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, विवेकाने वागा, योग्य संगत ठेवा आणि स्वतःचे जीवन शिस्तीने जगा. आज आपण अशा 25 सवयी जाणून घेणार आहोत, ज्या नकळतपणे तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यातील मोठी संकटे ही एका दिवसात निर्माण होत नाहीत. ती हळूहळू आपल्या सवयींमधून तयार होतात. ज्या सवयी सुरुवातीला छोट्या वाटतात, त्याच पुढे जाऊन यश, पैसा, नाती आणि मनशांती हिरावून घेतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणाचाही जामीन राहण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडत नाही, तेव्हा त्यांची किंमत तुम्हाला मोजावी लागते. अनेक लोक दुसऱ्यांवर विश्वास ठेवून स्वतःचे आयुष्य अडचणीत आणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उधार दिलेले पैसे मागण्यास कधीही लाज बाळगू नका. पैसे मागणे म्हणजे भीक मागणे नाही, ती तुमच्या कष्टाची कमाई असते. तुमचा पगार, उत्पन्न किंवा आर्थिक परिस्थिती प्रत्येकाला सांगू नका. जगात सर्वच लोक तुमच्या प्रगतीने आनंदी होत नाहीत. एखाद्या व्यक्तीला पूर्ण ओळखल्याशिवाय त्याला आपल्या आयुष्यात खूप जवळ येऊ देऊ नका. विश्वास हा एका दिवसात निर्माण होत नाही, तो वेळ आणि अनुभव यांच्या कसोटीवर सिद्ध होतो. घरातील खाजगी गोष्टी बाहेर सांगण्याची सवय अनेकांचे संसार उद्ध्वस्त करते. आज तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट उद्या कोणाच्या तरी चर्चेचा विषय बनू शकते. म्हणूनच स्वामी समर्थ विवेकाने बोलण्याचा उपदेश करतात. तुमच्याकडे असलेले कौशल्य फुकट वाटू नका. प्रत्येक कौशल्यामागे तुमचा वेळ, मेहनत आणि अनुभव दडलेला असतो. स्वतःच्या किमतीची जाणीव नसलेला माणूस जगाकडूनही योग्य सन्मान मिळवू शकत नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तिच्यासाठी आयुष्यभर दुःखी बसू नका. तुमच्या आयुष्यात अजूनही अशी अनेक माणसे आहेत जी तुम्हाला मनापासून जपतात. त्यांची किंमत ओळखा. भावना सतत दाबून ठेवू नका. दुःख, राग किंवा वेदना योग्य व्यक्तीकडे व्यक्त केल्या नाहीत तर त्या आतमध्ये साचत जातात आणि एक दिवस मोठ्या स्फोटासारख्या बाहेर पडतात. देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण माणुसकी कधीही सोडू नका. कारण देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे तुमचे चांगले कर्म आणि दुसऱ्यांप्रती करुणा. सोशल मीडिया आणि TV यांचा अतिरेक तुमची एकाग्रता नष्ट करतो. दुसऱ्यांचे आयुष्य पाहण्यात इतके गुंतू नका की स्वतःचे आयुष्य घडवायचे राहून जाईल. सतत तक्रारी करणारे लोक आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाहीत, कारण त्यांचे लक्ष समस्यांवर असते, उपायांवर नाही. जिथे तुमचे लक्ष जाते तिथेच तुमची ऊर्जा वाहते. मूर्ख लोकांशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. काही लोकांना सत्य समजावून सांगण्यापेक्षा शांत राहणे अधिक शहाणपणाचे असते. ज्यांना ज्ञानाची किंमत आहे त्यांनाच ज्ञान द्या. विनाकारण प्रत्येकाला सल्ले देत बसलात तर तुमचे शब्दही एका टप्प्यानंतर किंमत गमावतील. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति प्रेम, अति राग आणि विश्वास किंवा अति अपेक्षा, प्रत्येक अतिरेक शेवटी दुःखच देतो. म्हणूनच म्हटले आहे, अति तेथे माती. लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. आजच्या जगात शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. माणूस काय बोलतो यापेक्षा तो काय करतो हे पहा. आयुष्यात पारदर्शकता ठेवा, पण प्रत्येक गोष्ट उघड करून दाखवू नका. काही गोष्टी जितक्या खाजगी राहतात तितक्याच सुरक्षित असतात. जे लोक सतत तुमची स्तुती करतात किंवा खूप गोड बोलतात त्यांच्याकडे डोळसपणे पहा. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती हितचिंतक असेलच असं नाही. कुटुंबाला वेळ द्या. पैसे पुन्हा कमवता येतात, पण निघून गेलेली माणसे आणि निसटलेले क्षण पुन्हा मिळत नाही. स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा, कारण वाढ नेहमी संघर्षाच्या दुसऱ्या बाजूला उभी असते. दररोज व्यायाम करा. आज शरीरासाठी काढलेला 1 तास उद्या हॉस्पिटलमध्ये घालवायचे अनेक दिवस वाचवू शकतो. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. जग झोपलेले असताना स्वतःवर काम करणारा माणूसच आयुष्यात वेगळी उंची गाठतो. स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये अशी शक्ती, असे गुण आणि अशी क्षमता दडलेली असते ज्याची तुम्हालाच कल्पना नसेल. आत्मविश्वास वाढवा.
जग तुमच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. आणि शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामी सांगतात, व्यसनांपासून दूर राहा. व्यसन कोणतेही असो, ते हळूहळू तुमचे आरोग्य, पैसा, नाती, मानसिक शांतता आणि स्वप्ने खाऊन टाकते. जे व्यसन सुरुवातीला आनंद देते तेच शेवटी दुःखाचे कारण बनते. स्वामी सांगतात, जीवन बदलायचे असेल तर नशिबाला दोष देऊ नका, तुमच्या सवयी बदला, कारण तुमचे भविष्य तुमच्या रोजच्या सवयींमधूनच घडत असते. स्वामी भक्तांनो, जीवन बदलण्यासाठी मोठे चमत्कार होण्याची गरज नसते, फक्त काही वाईट सवयी सोडण्याची गरज असते. आज सांगितलेल्या 25 पैकी तुम्ही कोणकोणत्या सवयी सोडणार आहात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचबरोबर स्वामी आपल्याकडून योग्य कर्म, शिस्त आणि चांगल्या सवयींची अपेक्षा देखील करतात. त्यामुळे आपण आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे, चुकीच्या सवयी सोडून द्यायच्या आणि स्वामींवर सदैव विश्वास ठेवायचा. बघा, आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. अशाच नवनवीन स्वामींच्या संदेशासाठी, स्वामीमय व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.